फ्रेंड, माझं नाव राज दोडकर आणि आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आता मी आहे शिर्डीमध्ये। थोड्याच वेळापूर्वी आपलं साईंचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता मी चाललोय ते शनी शिंगणापूरला। तर शिर्डी ते शनी शिंगणापूर हे 70 किलोमीटरचं अंतर आहे। जवळजवळ 1 ते 1.5 तास आपल्याला लागणार आहे पोचायला। तर थोड्याच वेळात आपण निघणार आहोत शनी शिंगणापूरला। आता थोड्याच वेळात आराध्या, आरुष आणि आर्याविर्या येणार आहे। त्यानंतर आपण प्रवासाला सुरुवात करणार आहोत। चला तर मग भेटूया शनी शिंगणापूरला। आता आपण शनी शिंगणापूरमध्ये पोहोचलेलो आहोत। तुम्ही मागे बघू शकता, हे एंट्री गेट आहे आणि इथूनच आता आपण आतमध्ये जाणार आहोत। शनिदेव म्हणजे 9 ग्रहांपैकी एक ग्रह। 9 ग्रहांमध्ये सर्वात ताकदवार देव म्हणून शनिदेवाला मानलं जातं। महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ वसलेल्या एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र म्हणून शनी शिंगणापूर हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे। शनी मंदिरामुळे गावच्या नावात शनी जोडले गेले। अहमदनगरपासून 30 किलोमीटर अंतरावर नेवासी तालुक्यात सोनाई गावच्या जवळ शनी शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे। येथे शनिदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत। शनेश्वराची मूर्ती 5 फूट 9 इंच उंचीची आहे। या मंदिरात असलेल्या दगडी स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानली जाते। सुमारे 400 वर्षापूर्वी एका पुरात ही शिळा वाहत सोनाई गावाजवळ आली। या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही। त्या रात्री शनिदेवाने एका गावकऱ्याला दृष्टांत देऊन मामा भाच्यानी मिळून माझी स्थापना करा असा दृष्टांत दिला आणि गावकऱ्यांनी ती शिळा उभी करून तिची पूजा करण्यास प्रारंभ केला। विशेष म्हणजे हा देव उघड्यावर एका चौथऱ्यावर आहे। देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य होय। एका व्यापाऱ्याने नवस बोलल्यानंतर त्याला शनिदेव प्रसन्न झाले। त्याने शिळेभोवती चौथरा बांधला। मूर्तीच्या डोईवर वृक्ष पण नाही। नजीकच्या लिंबाच्या वृक्षाची फांदी डोईवर आली तर ती गळून पडते। शनिदेवास निवारा आवडत नसल्याने या पाषाण शिळेवर कोणताही निवारा नाही। तेला व्यतिरिक्त कोणतेही पूजेचे साहित्य मंदिरामध्ये घेऊन जाता येत नाही। ते बाहेर बकेटमध्ये जमा करावे लागते। जर तुम्हाला शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन तेलाचा अभिषेक करायचा असेल तर प्रति व्यक्ती 500 रुपये आकारले जातात। दररोज हजारो भाविक शनी शिंगणापूरमध्ये शनिदेवाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात। दर्शन झालेलं आहे आणि लास्ट टाइम ज्यावेळी आपण इथे आलेलो त्यावेळी लेडीजला इथे दर्शन घेण्यासाठी अलाउ नव्हतं, मग लांबून दर्शन त्यांना घेतलं जात होतं, पण आता लेडीज पण दर्शन घेऊ शकतात या ठिकाणी येऊन।
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.